मायेचं होत नाही. आता मला राहायचं नाही, माझा रस्ता मला मोकळा आणि तुमचा रस्ता तुम्हाला. बाई मी पीठ मळीतो, तू चपात्या कर. मग आता काय करते मग? वाघ होतो लग्नाच्या अगोदर आपण वाघ. बिबटे झालो रे, बिबटे झालो. शिपूट मोडलं तर गडी उठाना. आता काय सांगाय. सावत्रा म्हातारी मारायची. ते म्हणाल म्हातारी मरतीच कवा. म्हातारीला नाही नवरा, कोणला? म्हातारीला म्हणजे मायला. पण तिला पोरं 12 आहेत आणि मोजा पोरं किती आहेत? 12. 6 पोरं आणि 6 पोरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. 6 पोरं आणि 6 पोरी. बलात्कार कोण करतो? काम. खून कोण करतो? क्रोध. मारामारी करतो? लोभ. भांडण करतो? मत्सर. जुटार फोडून मरतो? अहंकार. काय डीजे लावायची गरज? मग बावळाटा हळदीत नाचा त्यात. बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात. एक गाणं तितकं डेंजर आलंय, हाताला धरले. मग धरतो कुठं? नाही, हे सोडून द्यायचं. ते काय नाही. ए म्हातारी मेली, मुलगा झाला. मुलाचं नाव बोध. आणि बोध मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योगेश माऊली, साधकाचा मायबाप. ज्ञानामाई माझी अनाथाची माय. वेदशास्त्र देती वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पाठसाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा 4था मुलगा आहे. पाया पडून सांगतो, एक वाक्यात पहिला मुद्दा संपवतो. कोणतेही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, मला घेणं नाही. पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आणि तुम्हाला पुढे सांगा, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. पुढे सांगा, हरिपाठ ज्याला येतो त्याने ज्ञानेश्वरी डोकं घालायचं. कारण परमार्थाचं सूत्रच हरिपाठ आहे. 27 अभंग आहे आणि त्यातला आजचा अभंग 3ऱ्या टप्प्यातला आहे. आता ऐकणाऱ्यांनी अशी शंका घेतली असेल, आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजक दत्तू गणपत गोरे, संतोष दत्तू गोरे, शरद दत्तू गोरे, मिनेराबाई दत्तू गोरे, संजीवनी संतोष गोरे, अर्चना शरद गोरे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे गुरुनाथ भाऊ, भजनी मंडळ, गायक वादक सगळ्यांच्या उपस्थितीत पूजेचे कीर्तन. आणि तुम्ही म्हणाल सत्यनारायण पूजेला हा अभंग चालतो का? तुमची शंका लगेच काढून टाकीतो. कारण तिथेही तुम्ही पूजा करताना काय, पूजा कोणती आहे? खरी पूजा आपण कोणती? आता ही पूजा केली आपण काय? सत्यनारायण केलं, गंधम पुष्पम फलम तोयम समर्पयामी. सगळं झालं, तांदूळ बिंदूळ आपण काय प्रसाद घेतला, चांगल्या पद्धतीला जेवलो, गेलो. काय पूजेचा आपल्यावर परिणाम झाला? तुकाराम महाराजांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. पण मी तुम्हाला आजची पूजा उरफाटी फिरवणार आहे. ज्ञानदेव महाराजांनी पूजा केली ती ज्ञान हरिपाठ कसा आहे पहा. ज्ञानदेवी यज्ञ, ज्ञानदेवी यज्ञ, याग क्रिया धर्म. म्हणजे याचा अर्थ यज्ञ या काही झालं तर हा अभंग पूजेला चालतो. आता आजपासून पूजा करा. तुम्ही काय करता? आपण कुठं काय करतो? आता नाही, तुम्हाला मी सगळ्यांना एक पूजा सांगतो, कराल का आजपासून? महिला मंडळी एकच काम करायचं. तुम्ही ऐकाल, महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐका. प्रत्येक स्त्रीनं घराभोवती जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावल्या पाहिजे. तुळशी लावा, जितक्या लावता येतील तितक्या लावा. कुंड्या करा, बादलीत लावा, फुटक्या भांड्यात लावा, मडक्यात लावा. पण आजच्या माणसाला ऑक्सिजन देणारी वनस्पती फक्त तुळशी आहे. आणि जितकी तुळशी जास्त असेल तितका ऑक्सिजन जास्त मिळेल. ऑक्सिजन अभावी 1.5 वर्षापूर्वी लोक तरफडून मेली. महाराज सगळ्यांना नाही मिळालं. तुम्ही केमिकल युक्त भाज्या खाऊन माणसं कोरोनाने मेलीत, त्याच्यापेक्षा जास्त माणसं आता कॅन्सर येते.